बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. जसा स्वर्गीय आमदार PN पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोस्तीचा पाठबळाचा परिचय राज्याला आहे, तसाच राहुल पाटील यांना आपल्याकडून असेल. विकासासाठी कशाचीही कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत सर्वसामान्य माणसाच्या, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्वर्गीय आमदार PN पाटील यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोकुळ दूध संघाचे आजी माजी संचालक, जिल्हा बँकेचे आजी माजी संचालक, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी सदस्य यांनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. यावेळी राहुल पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज वडिलांची आठवण येते. याच जागेवर PN पाटील साहेबांना 14 महिन्यांपूर्वी निरोप दिला. 40 वर्ष जिल्हा बँकेचे संचालक आणि 5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केल्याचेही पाटील यांनी सांगितले. तसेच PN पाटील यांनी काँग्रेसचे काम आयुष्यभर केले. ते कार्यकर्त्यांसाठी झटले. विलासराव देशमुख यांच्यावर त्यांनी कायमच निष्ठा ठेवली. त्यांच्या पश्चात माझ्यावर जबाबदारी आली, पण आताही जनता त्याच प्रेमाने आणि त्याच ताकदीनं माझ्यासोबत राहील असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला जी माणसे वाटत होती तेच लोक PN साहेबांच्या जाण्यानंतर गेले. त्या लोकांना सांत्वन करायलाही वेळ मिळाला नाही. पण माझी आई आणि बाबा गेल्यानंतर अजितदादा तुम्ही येऊन धीर दिला, पण यापुढं पाटील आणि पवार कुटुंबाचं नातं घट्ट करणार असल्याची ग्वाहीही काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिली. PN पाटील साहेबांनी ज्या निष्ठेने काम केले त्याच पद्धतीने राष्ट्रवादीसोबत प्रामाणिक राहणार आहे. अजितदादांनी उद्याच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवावा अशी अपेक्षाही राहुल पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना जसा स्वर्गीय आमदार PN पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोस्तीचा पाठबळाचा परिचय राज्याला आहे, तसाच राहुल पाटील यांना आपल्याकडून असेल. जसे सडोली आणि बाभुळगावचं नातं होतं तसंच सडोली आणि काटेवाडीचं असेल, यात शंका नसेल अशी ग्वाही हजारो उपस्थित कार्यकर्त्यांच्या साक्षीने राहुल पाटील यांना दिली. तसेच भोगावती साखर कारखाना असो की इतर विकासासाठी कशाचीही कमतरता भासू देणार नाही असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल PN पाटील, सडोलीकर आणि राजेश PN पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाची भूमिका आणि विचारधारा उपस्थितांना समजावून सांगितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षस्थानावरून आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पारंपरिक निष्ठा, समाजसेवा आणि कार्यकर्त्यांशी असलेला नातेसंबंध यामुळे हा गट पक्षासाठी फार उपयोगी ठरेल. सर्वांना योग्य स्थान दिले जाईल. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व KDCC बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाला बळकटी दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या प्रवेशाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार KP पाटील, माजी आमदार राजेश पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संचालक अरुण डोंगळे, युवराज पाटील, KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, PD धुंद्रे यांच्यासह स्वर्गीय PN पाटील यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. PN साहेबांच्या घरी सहानुभूतीचे 2 शब्द बोलायला वेळ मिळाला नाही. खरे त्याच्या उलट दादा मला इथं आवर्जून सांगायचंय, माझ्या स्वर्गवासी आई गेल्या,
गेल्या वर्षी PN साहेब गेले. या दोन्ही वेळेला पवार साहेब असतील आणि आपण घरी येऊन आमच्या परिवाराला धीर दिला, आमचं सांत्वन केलं. माझे आजोबा बोंद्रे दादांपासून पवार साहेबांनी राजकारण करतायत. आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊया. पाऊस आला, मी अधिक बोलत नाही. दादांना लाडक्या बहिणीवर बोलायचं आहे, शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं आहे, अनेक आणि त्याच्यातून वेगवेगळ्या सहकार्यांची चर्चा करत असतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला बेरजेचं राजकारण काय असतं ते शिकवलेलं आहे. बेरजेचं राजकारण करत असताना ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांची समाजामध्ये इज्जत आहे, जे समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जातात, अशी लोक शोधायची असतात. अशा लोकांना आपलंसं करायचं असतं. चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचताना महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि पायाभूत सुविधा उभारल्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलेलं आपण सर्व सहकारी मित्रांनी केलं व बघितलंय. आणि त्यांचाच विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंघ ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.